आता आपण भरणार आहोत स्तनदा माता, ज्या बच्चूचं लसीकरण पूर्ण झाले अशा बच्चूला. तर सगळ्यात पहिला आता हे फर्स्ट बच्चू आहे म्हणून आपण इथे फर्स्ट चाइल्ड केलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन, तर तिथे सिलेक्ट नंबर ऑफ चिल्ड्रन, तिथे आपल्याला नंबर टाकायचा आहे. हे बघा आता इथे सिलेक्ट नंबर ऑफ चिल्ड्रन आलं आहे, तिथे आता नंबर टाकायचा आहे. तर हे पहिलं बच्चू म्हणून 1 टाकूया. पहिलं बच्चू म्हणून इथे आता आपण नंबर 1 टाकलं आहे. त्यानंतर डज द बेनिफिशरी हॅव आधार कार्ड, तर तिथे येस येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो छोटासा असा ब्लॉक दिसतो आहे स्क्वेअर, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा इथे क्लिक केलं आहे. त्यानंतर आता नेम, त्या लाभार्थ्याचं नेम टाकून घ्यायचं आहे, म्हणजे नाव टाकायचं आहे. आणि नाव टाकताना आपण जसं आधार कार्डवरती नाव आहे तेच नाव आपण इथे टाकणार आहोत. आधार कार्डप्रमाणे आपण इथे नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर खाली आहे आधार क्रमांक बघा. त्यानंतर खाली टाकायचं आहे आधार नंबर. आता आधार नंबर टाकून घेऊया. आता इथे लिहून आलं आहे, प्लीज गेट युअर बँक अकाउंट सीड विथ आधार अँड DBT एनेबल. ओके करायचं आहे, इथे ओके करायचं आहे. तर ओके केल्याच्या नंतर बघा इथे जर बाहेरचे लाभार्थी आहेत आणि जर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन आता तुम्हाला इथेच दिलं आहे, तुम्ही इथेच फॉर्म भरता त्यांचा फेस ऑथेंटिकेशन करू शकता. तर बघूया इथे facial recognition of the beneficiary has not been done successfully from the person tracker. Kindly direct the beneficiary to get the recognition done through person tracker. मी ओके करते, कारण माझे बाहेरचे लाभार्थी इथेच बसून आपण फेस ऑथेंटिकेशनसुद्धा करू शकतो. फॉर्म भरता त्या लाभार्थीचा फेस ऑथेंटिकेशन करू शकतो. ते चालू झाले प्रोसेस. हे बघा झाले तिची प्रोसिजर. आलं फेस ऑथेंटिकेटेड. ओकेवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आता प्लीज गेट युअर बँक अकाउंट सीडेड विथ द आधार अँड डेबिटेड एनेबल. तर तिला जाऊन सांगायचं आहे की तुझा आधार नंबर बँकला सीड करून घे. आता ओकेवरती मी क्लिक करणार आहे. फेस ऑथेंटिकेटेड सक्सेसफुली आलं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. तिचं चाललं आहे. आता तिचं आता आपण इथे पुढची जी माहिती आहे ती टाकून घेऊया. हे बघा इथे टाकून झालं आहे. आता इथे मी ओकेवरती क्लिक करते. ते क्लिक केल्याच्या नंतर आता पुढे जाऊया. हे बघा इथे मोबाईल नंबर टाकून घेतला आहे. आता कॅटेगरी इथे आता आपल्याला क्लिक करायची आहे. तर सिलेक्ट कॅटेगरी येते. सिलेक्ट कॅटेगरी आली आहे. हे बघा इथे कॅटेगरी आपण सिलेक्ट करायची. मी अदर आहे लाभार्थी म्हणून मी अदर्स टाकलेलं आहे. आता इथे इलिजिबिलिटी प्रूफ टाकायचं आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट्स, ते मी तिचं इलिजिबिलिटी सिलेक्ट डॉक्युमेंट टाकणार आहे. तर तिच्याकडे BPLचं रेशन कार्ड आहे तर मी ते टाकते. आता इथे टाकायचं आहे आपल्याला आयडेंटिटी नंबर. रेशन कार्डचा नंबर असतो तो टाकायचा इथे आपल्याला. हे बघा इथे आता मी नंबर टाकून घेतला आहे रेशन कार्डचा. हे बघा इथे आता नंबर टाकलेला आहे. आता अपलोड फाईल करायची आहे. त्याच्यावरती आपण अपलोड फाईलवरती आपण क्लिक करणार आहोत. आता इथे टेक अ फोटो, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे जागेवरती बसून त्याचा फोटो काढू शकता किंवा चूज फ्रॉम गॅलरी किंवा कॅन्सल. तर मी चूज फ्रॉम गॅलरी करणार आहे, कारण त्या लाभार्थ्याने मला ऑलरेडी त्यांचे डॉक्युमेंट्स माझ्या व्हॉट्सअपला पाठवलेले आहेत. हे बघा चूज ऑफ गॅलरीमधून आता मी तिचं रेशन कार्ड डाउनलोड करणार आहे. हे बघा मी रेशन कार्ड डाउनलोड करून घेते. इथे दिसून आले इमेजचा नंबर आला, याचा अर्थ की आपला फाईल डाउनलोड झाली आहे. दुसरा आहे इम्पॉर्टंट डेट. आता MCTS ID, RCH ID, MCP कार्ड, रजिस्टर नंबर, आभा ID टाईप. आता पहिला आपल्याला आभा ID नव्हतं, पण आता त्यांनी आपल्याला आभा ID टाकण्यासाठी सांगितलेलं आहे. तर मी ते बघा इथे आता इथे डॉक्युमेंट दिसत आहेत. तर सिलेक्ट डॉक्युमेंट्स, मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टम ID, MCTS, RCH ID, MCP, आभा ID. तर ह्यातलं मी RCH ID नंबर टाकणार आहे, कारण तो तिच्याकडे अवेलेबल. RCH ID इथे क्लिक केल्याच्या नंतर आता इथे त्याचा नंबर टाकायचा आहे. MCP कार्ड रजिस्टर नंबर.
त्यानंतर इथे आईची LMP डेट आपण टाकून घ्यायची आहे. आणि तसंच जे पहिलं जे सोनोग्राफीची असते ती ANC डेट टाकायची आहे. त्यानंतर तिथे नेक्स्ट ऑप्शन येतं आहे बाळाची जन्मतारीख. तर ती जन्मतारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे. की हे बघा इथे मी बाळाची जन्मतारीख टाकून घेते. त्यानंतर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता इथे मी LMP, ANC आणि बाळाची जन्मतारीख टाकून घेतलेली आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ म्हणजे बाळ कुठे जन्माला आलं आहे ते टाकायचं आहे. तर गव्हर्मेंट हॉस्पिटल तिथे आपल्याला ऑप्शन येतात. तिथे आपण एक चूज करायचं. प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट, गव्हर्मेंट असेल तर गव्हर्मेंट. त्यानंतर आता वॅक्सिन आलेलं आहे तर आपण वॅक्सिन टाकून घ्यायचे आहेत. तर 4 वॅक्सिन येतात बाळाचे जन्मल्यापासून ते 3.5 महिन्यापर्यंतचे. तर ते एक एक करून आपण ते आपले वॅक्सिन बाळाचे टाकून घ्यायचे आहेत. तर पहिल्या ह्याच्यामध्ये BCGचं येणार, सेकंडमध्ये दीड महिन्याचं येणार, थर्ड 2.5 महिन्याचं येणार आणि फोर्थ जो असेल त्याच्यामध्ये 3.5 महिन्याचं येणार. ज्या वेळेला बाळाचं पूर्ण 3.5 महिन्याचं लसीकरण होतं आपण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हे बघा आता इथे माझे सगळे वॅक्सिन टाकून झालेले आहेत. मी एकदा पुन्हा चेक करून घेते की नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न ऑन द प्रेग्नन्सी तिथे 1 नंबर टाकायचं आहे. सर्व पुन्हा एकदा चेक. हे बघा आता मी पुन्हा एकदा चेक करून घेते. आता चाइल्ड बर्थच्या नंतर इथे आपण हॉस्पिटल टाकलं आहे, हॉस्पिटलचं नाव टाकलं आहे आणि किती झालं आहे म्हणजे जन्म किती झालं आहे प्रेग्नन्सीच्या वेळी ते एक, तर ते मी 1 टाकलं आहे. त्यानंतर आता ते कुठे झालं हे बघा, नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न इट हॅज बीन प्रेग्नन्सी ते सगळं टाकून घ्यायचं आहे. फिमेल आहे की मेल आहे. त्यानंतर वॅक्सिन दिलं आहे की नाही तिथे एस करायचं आहे आणि वॅक्सिनचे तारखा तिथे टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे तो वॉर्ड टाकायचा आहे. तिथे बघा ॲरो दिसतो, त्या ॲरोवरती क्लिक केल्याच्यानंतर वॉर्ड ओपन होणार आहे. तिथे आपल्याला वॉर्ड टाकून घ्यायचा आहे. खाली पिनकोड नंबर टाकायचा आहे आणि जर रिव्ह्यू तिथे दिसतं आहे तिथे सबमिट करायचं आहे.